बिसूर येथील श्री दत्त यात्रेस प्रारंभ. 74 वर्षांनंतर पहिल्यांदाच घडले खास महिलांसाठी ऑर्केस्ट्रा. सांगली जिल्ह्यातील बिसूर गावी श्री दत्त यात्रा बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी ते 2 मार्च 2024 पर्यंत अशी 4 दिवसीय असेल. श्री दत्त यात्रेनिमित्त रस्त्यावरून मंडळांनी स्वागत कमानी बनवून लावल्यात. बिसूर हायस्कूल बिसूरच्या विद्यार्थिनींनी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी बॉर्डर रांगोळी काढण्याचं काम केले. तरुणांनी चौकातून डिजिटल बॅनर लावलेत. श्री दत्त मंदिराच्या पटांगणावर सेल्फी पॉइंट बनवण्यात आलाय. खेळण्याची दुकाने, मिठाईची दुकाने, भेळचे गाडे, पाळणे वगैरे दुकाने लावण्यात आली आहेत. सर्व दुकाने गर्दी टाळण्यासाठी एका साईडने लावण्यात आली आहेत. सालाबाद प्रमाणे सद्गुरू विष्णू महाराज यांनी सुरू केलेला 74वा श्री दत्तात्रय यात्रा उत्सव तिथीनुसार सुरू आहे. यात्रेच्या पहिल्या दिवशी यात्रेचे मानकरी कैलासवासी धोंडीराम तुकाराम एडके यांच्या स्मरणार्थ श्री सचिन धोंडीराम एडके यांच्या घरातून पूजन करून यात्रेची सुरुवात झाली. रथामधून श्री दत्ताची प्रतिमा ठेवून गावातून मिरवणूक काढण्यात आली. अवधूत सेवा भजनी मंडळ व समाध्य यांच्या गजरात व बँडच्या साहाय्याने वाजत गाजत ही मिरवणूक दत्त मंदिरामध्ये पोहोचली. दत्त मंदिरात पोहोचल्यानंतर माननीय श्री शेखर इनामदार, समन्वयक पश्चिम महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष सांगली व गुरुवर्य आकाराम महाराज कोल्हापूर यांच्या हस्ते प्रेम ध्वजारोहण करण्यात आले. माननीय शेखर इनामदार यांनी श्रीफळ वाढवून या दत्त यात्रेची शोभा वाढवली. ग्रामपंचायत सरपंच सतीश निळकंठ यांनी माननीय शेखर इनामदार यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. तसेच रात्री 8 वाजता 74 वर्षांनंतर फक्त महिलांच्यासाठी वैभव ऑर्केस्ट्रा ठेवण्यात आला. ऑर्केस्ट्राचे उद्घाटक उद्योजक श्री सुनील शहाजी पाटील यांनी केले. ऑर्केस्ट्रा पाहण्यास घराघरातून महिला व मुली कार्यक्रम पाहण्यास आनंदाने प्रतिसाद दिला. परंतु पुरुषांनी मात्र चौकातच हजेरी लावली. दुपारी 4 वाजता वेताळ युथ फाउंडेशन माळभाग व EY पाटील फाउंडेशन बिसूर यांच्या मार्फत सायकल स्पर्धा घेण्यात आल्या. दुसऱ्या दिवशी यात्रेचा महत्त्वाचा दिवस. या दिवशी बाळ मुकुंद बाला अवधूत भजनी मंडळ श्रीराम गाडगेकर कोल्हापूर यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. तिसऱ्या दिवशी शुक्रवारी दुपारी 12 वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आलाय व सायंकाळी 8 वाजता 12 गावच्या 12 अप्सरा हा कार्यक्रम ठेवण्यात आलाय. याचे उद्घाटक श्री प्रशांत अनंत पाटील हे करतील. तसेच शनिवार दिनांक 2 मार्च रोजी यात्रेच्या 4थ्या दिवशी बिसूर हायस्कूलच्या मैदानावर जंगी कुस्त्या होणार आहेत. यात्रा कमिटीचे संयोजक, कमिटीचे अध्यक्ष व्यंकट पाटील, उपाध्यक्ष संदीप कदम, सचिव दीपक पाटील, सहसचिव युवराज पाटील, खजिनदार संभाजी पाटील, सरपंच सतीश निळकंठ, उपसरपंच अनिल पाटील, ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवर आणि गावकरी यावेळी हजर होते. नवा महाराष्ट्र न्यूजसाठी सांगलीहून मोहम्मद अत्तार. सद्गुरू विष्णू महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या बिसूरच्या पुण्यनगरीमध्ये
राजकारण, समाजकारण, कृषी, आरोग्य, क्रीडा, उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.